शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दिवशीच्या ज्या आज करण्याचा योग आला नाही, पण आज त्या सहभागी झाला असं लक्षात आलं. अशा एका कार्यक्रमाला आजपर्यंत न येऊन आपण मुकलो. आज येऊन धन्य झालो. एका बाजूने सामाजिक समरसतेची प्रचिती येईल अशा प्रकारच्या या नंदी ध्वजाच्या पूर्ण शहरभर 68 प्रदर्शनाने समाजातल्या जाती विसरून आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश दिला. तर दुसऱ्या बाजूने सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांनी येऊन या ठिकाणी अक्षतांचा कार्यक्रम करून आपल्या मनामध्ये परमेश्वराची जी भावना भक्ती आहे ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला. चारी बाजूने माणसंच माणसं, प्रचंड उत्साहात माणसं, कितीही अडचण आली तरी त्यावर मात करून माणसं अक्षतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. आज या निमित्ताने सिद्धरामेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या सातत्याने इथल्या सहवासामुळे, तुमची हजारो लाखो लोकांनी भक्ती आराधना केल्यामुळे सतत सोलापूर जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर, देशावर तुमचा वरदहस्त राहिलेला आहे. आज या निमित्ताने सुद्धा तुमच्या पायाशी रोहून मी प्रार्थना करतो की यावर्षी विचित्र निसर्गाची स्थिती आली. काही ठिकाणी दुष्काळ आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. उजनी धरणातलं पाणी हे जवळजवळ 15 दिवसानंतर मायनसला जाईल. अजूनही 6 महिने जायचे. पिकांना पाणी कुठून देणार आणि माणसाला पाणी कुठून देणार. त्यामुळे या स्थितीमध्ये आम्हा सगळ्यांवर तुमचा कृपा आशीर्वाद राहू दे आणि या महाराष्ट्रानं एका उच्च पदावर जाण्यासाठी सर्व प्रकारचे आशीर्वाद आपले राज्याला आणि सर्वसामान्य माणसाला मिळू दे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.